मध्ये नाशकात विकास कामांचा धडाका सुरू आहे। नाशिक शहर प्रभाग क्रमांक 26 मध्ये माजी नगरसेविका हर्षदा गायकर यांच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या 3 कोटी रुपयांच्या नगर विकास निधीतून विविध विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलंय। यामध्ये प्रभागातील दक्षिणमुखी हनुमान मंदिर ते बॉम्बे टेलर शिवशक्ती पर्यंतचा रस्ता काँक्रिटीकरण, तसेच केवल पार्क तुळजाभवानी मंदिर रस्ता काँक्रिटीकरण आदी कामांचं भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी बोलताना हर्षदा गायकर म्हणाल्या, आता 3 कोटीचे भूमिपूजन होत आहे। मनपात 2 वर्षांपासून प्रशासक राजवट आहे। प्रभागातील सर्व कामं थांबली आहेत। हा निधी मिळावा यासाठी आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सतत पाठपुरावा करत होतो। 3 कोटींचा निधी मिळाला, त्यामुळे प्रभागाचा निश्चितच आता कायापालट होईल। आज खरं तर संपूर्ण प्रभाग 26 मध्ये गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या कामांना आज खऱ्या अर्थाने वाटचाल सुरू झाली असं म्हणायला हरकत नाही। आपण आज या ठिकाणी 2 ठिकाणी भूमिपूजनाचा कार्यक्रम घेतला होता। 2 कोटीचं काम हे हनुमान मंदिराच्या इथे आपण खुटवट नगरला संपन्न झालंय आणि केवल पार्कला 1 कोटीच्या निधीचं काम आज इथे भूमिपूजन करून आपण संपन्न केलंय। मला खरंच सांगताना आनंद होतोय की गेल्या 1-1.5 वर्षापासून केवल पार्कचे लोक या संपूर्ण रस्त्याची किंवा या संपूर्ण प्रक्रियेची वाट बघत होते की कधी खऱ्या अर्थाने हा रस्ता मार्गी लागणार आहे। केबल पार्क मध्ये मला या व्यासपीठावरनं किंवा या माध्यमातून मला एक सांगायचं वाटते की जी लोक म्हणतात की केवल पार्क मध्ये कुठल्या पद्धतीच्या नगरसेवकाने काम केलंय, त्यांना मला आज उत्तर द्यायचंय की गेल्या 5 वर्षामध्ये केवल पार्कला आम्ही आतापर्यंत 6.5 ते 7 कोटी, केवल पार्कची लोकसंख्या हा पूर्ण प्रभाग 26 मध्ये एक छोटासा पार्क म्हणून बघितला जातो। या छोट्याशा पार्क मध्ये आम्ही जवळजवळ 5.5 ते 6 कोटीचं काम आतापर्यंत केलंय। मला पहिल्यापासून जरा सुरुवात करायची वाटते। आम्ही जेव्हा पहिल्यांदा 2017 पासून निवडून आल्याच्यापासून जवळजवळ इथे ड्रेनेज लाईन नव्हत्या, इथे स्ट्रीट लाईट नव्हते, इथे रस्ते नव्हते, इथे पावसाळी लाईट नव्हता। इथे सगळे लोक साक्षीदार आहेत की पाऊस पडल्यानंतर गुडघ्यापर्यंत पाणी या सगळ्या संपूर्ण एरियामध्ये साचायचं। त्यानंतर इथे देवीचं मंदिर असेल, आम्ही वैयक्तिक स्वरूपात तिथे जवळजवळ 50 ते 60 हजाराची मदत करून ते मंदिर डेव्हलप केलंय। आणि आता असेल विषय रस्त्याचा, आता आपण 1 कोटीचा तुम्ही बघताय भूमिपूजनाचा कार्यक्रम इथे पार पडलाय। आणि ही जी काही रस्त्याची अवस्था होती, पावसाळी लाईन केल्याच्या नंतर इलेक्शन लागले नाही, त्यामुळे 2 वर्ष आम्हाला कुठल्या पद्धतीने कामं करू किंवा कसे नागरिकांची कामं पूर्ण करायचं हा प्रश्न होता। परंतु माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला नगर विकास विभागातून निधी उपलब्ध करून दिल्यामुळे मी आज या नागरिकांना अगदी ठामपणे सांगू शकते की हे रस्ते 2 दिवसात सुरू होणार आहे। मी ह्याच ठिकाणी गेल्या 1.5 वर्षापूर्वी काही लोकांना सांगितलं होतं की जोपर्यंत केवल पार्कचे रस्ते मी मंजूर करणार नाही तोपर्यंत मी केवल पार्कला पाय ठेवणार नाही। आणि आज मी अभिमानाने सांगू शकते की मी दिलेला शब्द आज शिंदे साहेबांच्यामुळे मला पूर्ण करता आलाय। आणि आम्ही आज इथे भूमिपूजनाचा कार्यक्रम करून खऱ्या अर्थाने 2 दिवसात रस्ता पूर्णताच नेतोय। आणि सांगता आनंद होतोय की घरटे भाऊ असतील, इथले स्थानिक लोक असतील, वारंवार माझ्याकडे पाठपुरावा करत होते की ताई रस्त्याचं काम कधी होणार आहे। मला मान्य आहे, मी दिलगिरी व्यक्त करते की पावसाळी लाईन झाल्याच्या नंतर रस्ते खराब झाले होते, काही कारणास्तव तांत्रिक अडचणीमुळे रस्ता करायला उशीर झालाय। पण डांबरीकरण न करता आपण काँक्रिटीकरणाचं काम या लोकांना आपण उशीर झाला या निमित्ताने भेट म्हणून देत आहोत। तर निश्चितच मी दिलेला शब्द पूर्ण केला या बांधकामातून मला या व्यासपीठावरून आज सगळ्यांना सांगायचं। प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्याने प्रभागातील नागरिकांनी हर्षदा गायकर यांचा सत्कार केला। आपल्या प्रभागात कार्यशील नगरसेवक असल्याचं नागरिकांनी कौतुकाने सांगितलं। मी प्रथमतः हर्षदाताईंचे आभार व्यक्त करतो आणि धन्यवादही म्हणतो की त्यांनी खरोखरच हा रस्ता मंजूर करून आणला। त्यांनी आता सांगितल्याप्रमाणे खरोखरच आहे की पहिले म्हणजे 1.5-2 वर्षापूर्वी डांबरीकरणचा प्रस्ताव मांडलेला होता, तो काही कारणास्तव स्थगिती आली म्हणा किंवा काहीतरी प्रॉब्लेम उभा झाला, पण त्यानंतर त्यांनी अजून पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी सिमेंट काँक्रिटीकरण या रस्त्याची मंजुरी करून आणलेली आहे। आणि तसं आमचं केवल पार्कवाल्यांचं खरंच स्वप्न होतं की हा रस्ता लवकर तयार व्हावा आणि त्यासाठी केवल पार्कवाल्यांनी 1.5-2 वर्ष थांबले, वाट बघितली आणि ते स्वप्न हर्षदाताई आणि संदीप भाऊ दोघांनी मिळून पूर्ण केलं। खरोखरच मी पुन्हा एकदा ताईंचे आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला रस्ता मंजूर करून आणला आणि तो लवकरात लवकर पूर्ण करून द्यावा ही मी त्यांच्या समोर आणि त्यांना एकदा परत विनंती करतो। यावेळी नगरसेवक मधुकर जाधव, वसंतराव जाधव, अतुल कुमावत, अंबादास ठोंबरे, निंबादास देवरे, संदीप गायकर, किशोर गिलबिले, साहेबराव बाविस्कर, नंदू व्यवहारे, संतोष पवार, हर्षल कुलकर्णी, जितेंद्र आहिरे,
अरुण कुंभारे, बापू अमृतकर, यश आगळे, ओंकार भांगरे, तुकाराम पाटील, चंद्रकांत भिसे, कीर्ती जाधव आदींसह परिसरातील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण काळभे.